स्वामी समर्थांचा तारक मंत्र म्हणजे श्री स्वामी समर्थ. हा मंत्र फक्त शब्द नाही, तो स्वामींची जिवंत कृपा आहे. हे आपण खालील काही मुद्द्यांमधून समजून घेणार आहोत. मुद्दा 1. स्वामींचा मंत्र म्हणजे स्वामींची उपस्थिती. श्री स्वामी समर्थ हे फक्त 3 शब्द नाहीत, तो स्वामींना दिलेला हाक आहे. नावातच चैतन्य असते. स्वामी समर्थ सिद्ध पुरुष होते. सिद्ध पुरुषांचे नाव हेच त्यांचे स्वरूप असते. म्हणजे मूर्ती नसली, फोटो नसला, स्वामी प्रत्यक्ष दिसत नसले, तरीही त्यांचे नाव घेतल्या क्षणी त्यांचे चैतन्य त्या ठिकाणी जागृत होते. म्हणूनच म्हणतात, स्वामींचा मंत्र म्हणजे स्वामी स्वतः. मंत्र म्हणजे हाक, उपस्थिती म्हणजे उत्तर. जेव्हा भक्त मनापासून म्हणतो श्री स्वामी समर्थ, तेव्हा तो शब्द हवेत विरत नाही, तो थेट स्वामींपर्यंत पोहोचतो. आणि स्वामींचे उत्तर म्हणजे उपस्थिती. स्वामी म्हणतात, जिथे माझे नाव तिथे मी. संकटात मंत्र म्हणालात म्हणजे स्वामी आले. अनेक भक्त सांगतात, स्वामींचा मंत्र घेताच मन शांत झालं. हे का होतं? कारण संकटात आपण एकटे नसतो. अदृश्य शक्ती सोबत उभी राहते. भीती कमी होते, धैर्य वाढते. हीच स्वामींची उपस्थिती आहे. डोळ्यांनी न दिसणारी पण मनाला जाणवणारी. मंत्र म्हणताना मन स्थिर होतं, कारण स्वामी जवळ असतात. मन अस्थिर असतात तेव्हा विचार धावतात, छाती दडपते, डोळे भरतात. पण श्री स्वामी समर्थ म्हटल्यावर श्वास नीट होतो, हृदय हलकं होतं, मनाला आधार मिळतो. हे शब्दांचे जादू नाही, ही स्वामींची जवळीक आहे. श्रद्धा जितकी खोल, उपस्थिती तितकी स्पष्ट. स्वामींची उपस्थिती अनुभवायला मोठा जप नको, विधी नको, आवाज मोठा असण्याची गरज नाही. फक्त भाव खरा हवा, हाक मनातून निघाली पाहिजे. स्वामी म्हणतात, भावे भाव पाहिजे. निष्कर्ष, स्वामींचा मंत्र म्हणजे स्वामींची उपस्थिती. कारण नावातच त्यांचे चैतन्य आहे. हाक दिल्यावर ते उत्तर देतात. भक्ताला कधीही एकटं सोडत नाहीत. म्हणूनच दुःखात, आनंदात, भीतीत, एकांतात फक्त एवढं म्हणा, श्री स्वामी समर्थ. मुद्दा 2. मन अस्थिर असेल तर स्वामींचा मंत्र आधार देतो. मन अस्थिर असणं म्हणजे विचार थांबत नाहीत. मन भूतकाळात अडकलेलं असतं. भविष्यासाठी भीती वाटत असते. अशावेळी श्री स्वामी समर्थ हा मंत्र फक्त उच्चार नसतो, तो मनाला मिळणारा आधार असतो. ट्रबल 1. अस्थिर मनाला आधी थांबवतो. अस्थिर मन म्हणजे सतत धावणारी घोडदौड. ताण, अपमान, दुःख, अपराधभाव सगळे एकत्र येतं. जेव्हा आपण म्हणतो श्री स्वामी समर्थ, तेव्हा मनाची गती हळू होते, विचारांमधली गर्दी कमी होते, श्वास खोल घेतला जातो. कारण मंत्र उच्चारताना मन नकळत एकाच ठिकाणी थांबतं. हेच पहिलं उपचार आहे. 2. मी एकटा नाही ही जाणीव देतो. अस्थिरतेचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे एकटेपणाची भावना. स्वामींचा मंत्र म्हणताच अंतःकरणाला आधार मिळतो. कोणीतरी माझ्या सोबत आहे असं वाटतं. मन रडणं थांबवतं. स्वामी म्हणतात, भक्त कधीही एकटा नसतो. ही जाणीवच मनाला स्थिर करायला सुरुवात करते. 3. दुःख पुसत नाही, पण सहन करण्याची शक्ती देतो. स्वामींचा मंत्र लगेच समस्या दूर करेलच असं नाही, पण मनाला तग धरायची ताकद देतो. म्हणजे अपमान सहन करण्याची ताकद, दुःख न मोडता पेलण्याची शक्ती, अश्रू पुसण्याआधी धीर, हीच खरी आधार शक्ती आहे. 4. विचार न थांबले तरी मन कोसळत नाही. अस्थिर मनात विचार थांबत नाहीत, पण मंत्रामुळे विचार येतात जातात, पण मन तुटत नाही, काळीत जड होत नाही. कारण स्वामींची उपस्थिती मनाभोवती संरक्षणाचं वलय तयार करते. 5. मंत्र म्हणजे मनासाठी आईसारखा आधार. जसं मूल घाबरलं की आईच्या पदरात शिरतं, तसंच अस्थिर मन श्री स्वामी समर्थ या मंत्रात विसावते. तेव्हा प्रश्न कमी होतात, उत्तरांची घाई राहत नाही.
शांतता हळूच उतरते. निष्कर्ष: मन अस्थिर असेल तेव्हा उपदेश नको, तत्वज्ञान नको, फक्त आधार हवा. आणि तो आधार म्हणजे स्वामींचा मंत्र. फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ, मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मुद्दा 3. कर्मबंधन सैल होते. कर्मबंधन म्हणजे आपण केलेली कर्मे नाहीत फक्त, तर त्या कर्मांचे परिणाम जे वारंवार आपल्याच आयुष्यात परत येतात. स्वामी समर्थांचा मंत्र श्री स्वामी समर्थ हा कर्म नष्ट करणारा नाही, पण कर्मबंधन सैल करणारा आहे. हा फार महत्त्वाचा फरक आहे. 1. कर्म का घट्ट होतं? कर्म तेव्हा घट्ट होतं जेव्हा आपण दुःखाला विरोध करतो. हे माझ्याच आयुष्यात का असा राग धरतो, परिस्थिती स्वीकारत नाही. राग, अहंकार, तक्रार हे सगळं कर्मबंधन घट्ट करतं. 2. मंत्र स्वीकाराची शक्ती देतो. स्वामींचा मंत्र म्हणताना मन हळूहळू स्वीकार शिकतं. स्वीकार म्हणजे हार नाही, स्वीकार म्हणजे हे आलं आहे, मी याला धीराने सामोरं जाईन. जेव्हा स्वीकार येतो, राग कमी होतो, तक्रार थांबते, कर्माचा दाब कमी होतो. यालाच म्हणतात कर्मबंधन सैल होणं. 3. भोग तेच राहतात पण वेदना कमी होतात. स्वामी म्हणतात, भोग चुकत नाही, पण भक्तासाठी मी बोज कमी करतो. म्हणजे परिस्थिती तीच असते, पण मन मोडत नाही, दुःख सहन करण्याची शक्ती वाढते. हेच कर्मबंधन सैल होण्याचं स्पष्ट लक्षण आहे. 4. मंत्र मन शुद्ध करतो, त्यामुळे नवीन कर्म जमत नाही. कर्म 2 प्रकारचं असतं. 1. जुने साठलेले, 2. नवे तयार होणारे. स्वामींचा मंत्र मन स्वच्छ करतो, प्रतिक्रिया कमी करतो, राग, द्वेष, सूड थांबवतो. जेव्हा प्रतिक्रिया थांबते तेव्हा नवीन कर्म तयार होत नाही. जुनी साखळी हळूहळू तुटू लागते. 5. गुरुकृपेने कर्माचा वेग बदलतो. स्वामी समर्थक गुरुतत्व आहेत. गुरुकृपेने कर्माची तीव्रता कमी होते, दीर्घकाळ चालणारे दुःख लवकर संपते, काही संकटे टळतातही. हे कर्म नष्ट नाही, पण कर्माचा वेग आणि परिणाम बदलणं आहे. निष्कर्ष: कर्मबंधन सैल होते याचा अर्थ दुःख येणं थांबत असं नाही, पण दुःख आपल्याला मोडत नाही, कर्म आपल्यावर राज्य करत नाही. स्वामींचा मंत्र म्हणताना आपण कर्माचा कैदी न राहता कर्माचा साक्षीदार बनतो. फक्त एवढंच मनात ठेवा, श्री स्वामी समर्थ, जे आहे ते स्वीकारतो, तू मला धीर दे. मुद्दा 4. दुःख कमी होण्याआधी श्रद्धा वाढते. बहुतेक भक्त मनात म्हणतात, स्वामी आधी दुःख काढा, मग मी शांत होईन. पण स्वामींचा मार्ग याच्या उलट आहे. स्वामी आधी श्रद्धा वाढवतात आणि मगच दुःख कमी करतात. स्वामी दुःख आधी का काढत नाहीत? कारण जर दुःख लगेच काढलं तर श्रद्धा खोल जात नाही. भक्त बाह्य मदतीवर अवलंबून राहतो, अंतर्गत ताकद तयार होत नाही. स्वामी म्हणतात, आधार तयार झाला की ओझं आपोआप हलकं होतं. श्रद्धा म्हणजे काय? श्रद्धा म्हणजे सगळं ठीक आहे असा भ्रम नाही, प्रश्न नसणं नाही. श्रद्धा म्हणजे परिस्थिती कठीण आहे पण स्वामी माझ्यासोबत आहेत. मला उत्तर आत्ता नाही, पण मार्ग नक्की आहे. जेव्हा ही जाणीव येते, मन शांत व्हायला सुरुवात होते. श्रद्धा वाढली की मन बदलतं, परिस्थिती नाही. स्वामींची कृपा अशी असते, आधी मन बदलतं, मग दृष्टी बदलते आणि शेवटी परिस्थिती बदलते. दुःख तेच असतं, पण रडणं कमी होतं, प्रश्न थांबतात, तक्रारी विरतात. हेच श्रद्धा वाढल्याचं लक्षण आहे. श्रद्धा वाढली की दुःख सहन करण्याची शक्ती येते. स्वामी दुःख पुसत नाहीत, ते धीर देतात. श्रद्धा वाढली की मी मोडणार नाही हा आत्मविश्वास येतो. दुःख आपल्यावर राज्य करत नाही. अश्रू असतात पण हतबलता नसते. यालाच म्हणतात आतून बळकट होणं. स्वामी भक्ताची परीक्षा घेत नाहीत, भक्ताला घडवत असतात. लोक म्हणतात स्वामी परीक्षा घेत आहेत, पण खरं म्हणजे स्वामी भक्ताला आतून घडवत असतात. श्रद्धा वाढवून अहंकार वितळवतात, अपेक्षा कमी करतात, पूर्ण समर्पण शिकवतात आणि मग दुःख कमी होण्याचा मार्ग उघडतो. निष्कर्ष: दुःख कमी होण्याआधी श्रद्धा वाढते, कारण श्रद्धा म्हणजे अंतर्गत आधार. आधार मिळाला की दुःखाची धार कमी होते. स्वामी आधी मन सांभाळतात, मग परिस्थिती. म्हणूनच स्वामी भक्ताला म्हणतात, मी आहे, आधी विश्वास ठेव. फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ, जे चालू आहे त्यातही तू माझ्या सोबत आहेस.
सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे हा जप करावा. भाव महत्त्वाचा, संख्या नाही. मनापासून म्हणा, तेवढंच पुरेसं आहे. हळू आणि स्पष्ट, घाई न करता श्री स्वामी समर्थ. वेळ जागेची अट नाही. दुःखात, प्रवासात कुठेही जप चालतो. रोज थोडा पण सातत्याने. 5 वेळा जरी म्हटलं तरी रोज म्हणा. जपानंतर क्षणभर शांत, स्वामींची उपस्थिती जाणवू द्या. एवढंच लक्षात ठेवा, जप म्हणजे मागणं नाही, स्वामींशी जोडणं आहे. जप करताना संख्या पाहू नका, भाव पहा. स्वामी शब्दात नाही, श्रद्धेत भेटतात. जर मन अस्थिर असेल, दुःख जड वाटत असेल, तर फक्त एवढंच म्हणा, श्री स्वामी समर्थ. स्वामी तुमचं ऐकत आहेत, फक्त विश्वास ठेवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवण्यासाठी शेअर करा आणि श्री स्वामी समर्थ कमेंटमध्ये नक्की लिहा.